कल्पना करा, जगभरच्या मालानं भरलेली जहाज आणि समोर एकच अरुंद दार. हेच दार म्हणजे बाब अल मंदेब सामुद्रधुनी. नावच सांगतं, गेट ऑफ टिअर्स म्हणजे अश्रूंचा दरवाजा. वारा जोरात, धुके अचानक आणि होसुरक्षा ताणही आहे. तरी इथूनच जगाचा मोठा व्यापार धडधडत जातो. हे कुठे आहे? रेड सीचा शेवट आणि ॲडनच्या आखाताची सुरुवात इथेच. दोन्ही समुद्र भेटतात. आशियाकडे येमेनचा किनारा आणि आफ्रिकेकडे जिबुती आणि एरिट्रिया. म्हणून सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं हे मुख्य हुकअप. म्हणजे युरोप आशिया समुद्री शॉर्टकट इथूनच सिलाई होतो. सामुद्रधुनी स्वतः खूपच अरुंद. मधोमध पेरी म्हणजे मायून नावचं बेट आणि ते सगळं 2 चॅनलमध्ये विभागतं. पूर्वेला बॅब इस्कंदर थोडं कमी खोल आणि जवळचं. पश्चिमेला डक्टल मेयून थोडं रुंद आणि खोल. नावं भारी वाटतात, पण आयडिया साधा. पाणी 2 मार्गांनी धावतो आणि नेव्हिगेशन नीट नसलं तर प्रॉब्लेम. याचा इम्पॅक्ट प्रचंड. आशियातून ऑइल गॅस आणि कंटेनर युरोपकडे जाताना बहुतेक शिपिंग इथूनच. जर हा दरवाजा अडला तर जहाजांना सगळा फेरफटका मारून केप ऑफ गुड होपने जावं लागतं. म्हणजे आठवडे वाढतात, इंधन जास्त आणि शेवटी आपल्याला प्राइस टॅगवर फरक दिसतो. इथले पाणी नेहमी सौम्य नसतं. जोरदार प्रवाह, मॉन्सूनच्या वाऱ्यांचे मूड स्विंग्स, कधी धुके कधी वाळूचा पडसाद. आणि सुरक्षा. गल्फ ऑफ ॲडनमध्ये पायरसीची प्रॉब्लेम्स झाल्या आणि येमेनच्या संघर्षामुळे मिसाईल्स ड्रोन्सची रिस्कही वाढली. म्हणून अनेक देशांच्या नेव्ही इथे पॅट्रोल करतात, कॉन्वॉय चालतात आणि इन्शुरन्सही महाग होतो. इतिहासात पाहिलं तर हे नेहमीच हॉटस्पॉट. प्राचीन धावांनी लोबान, खसखस, मीठ असे कारवा इथे मूव्ह होत. अक्सूमचं साम्राज्यानंतर अरब, ऑटोमन आणि ब्रिटिशांनी पेरीमवर लाईटहाऊस फोर्ट बांधून नजर ठेवल्याचं दिसतं. गेट ऑफ टिअर्स हे नाव काही जास्त नाटकी नाही. पाण्याचे खडतर प्रवाह, अपघात आणि कधीकधी लोकांच्या स्थलांतराच्या कहाण्या सगळ्यांनी मिळून हे नाव पक्क केलं. आणि हो, हे फक्त ट्रॅफिकचं ठिकाण नाही, इकोसिस्टमही समृद्ध. कोरल रीफ्स, डॉल्फिन, सीबर्ड्स. पण ऑइल स्पिल झालं तर नुकसान भारी. समुद्राखाली फायबर ऑप्टिक केबल्सही जातात, म्हणजे आपला इंटरनेटचा काही हिस्सा इथून. जिबुती आणि एयासारखी पोर्ट्स रिफ्युएलिंग लॉजिस्टिक्स देतात आणि ट्रॅफिक सेपरेशन स्कीम्स शिप्सना सेफ झोनमध्ये ठेवतात. थोडक्यात लहानसा गॅप पण जगाची नाडी. बाब अल मंदेब बंद पडला तर न्यूज प्राइसेस आणि आपल्या दैनंदिनीत रिपल येतो. पुढच्या वेळी शिपिंगच्या हेडलाईन्स दिसल्या तर हा अश्रूंचा दरवाजा नक्की आठवा. आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा समुद्री दरवाजा कोणता एक्सप्लोर करायचा.